आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। माजी महापौर प्रदीप करपे यांच्या संकल्पनेतून धुळ्यात 34 कोटींचे रस्ता कामाचा शुभारंभ। प्रतीक करपेंच्या जिमचे बॉडी बिल्डरांच्या उपस्थितीत जिमचे थाटात उद्घाटन। माजी महापौर प्रदीप करपे यांच्या संकल्पनेतून पारोळा रोड चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ 34 कोटी रुपयांच्या रस्ता कामाचा शुभारंभ प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर पारोळा चौकात प्रदीप करपे यांच्या द वर्कआउट जिमचा शुभारंभ करण्यात आला। प्रकाश टॉकीज ते राष्ट्रीय महामार्ग पावेतो रस्ता काँक्रिटीकरण करणे सुमारे 12 कोटी। राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत नेता सुभाषचंद्र बोस स्मारक ते नटराज टॉकीज पुढे 80 फुटी रोड पावेतो रस्ता डांबरीकरण व गटार करणे सुमारे 12 कोटी। तसेच राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध भागातील सुमारे 10 कोटी रुपयांची विकास कामे अशा एकूण 34 कोटी रुपयांचा रस्ता कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी प्रतीक करपे यांच्या द वर्कआउट जिमचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनीही प्रत्यक्ष वर्कआउट करून जिमचा आनंद घेतला। जिमच्या शुभारंभासाठी नामांकित बॉडी बिल्डरांची उपस्थिती होती। यात फिटनेस आयकॉन महाराष्ट्र खेल पुरस्कार प्राप्त मनीष अडविलकर, मिस्टर इंडिया व महाराष्ट्र श्री प्रतीक पांचाल, उमेश गुप्ता, मिस्टर इंडिया व आंतरराष्ट्रीय ॲथलीट रोहन कदम यांचा समावेश होता। त्यांनी विविध पोज देत उपस्थितांची मने जिंकून घेतलीत। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। परिकाष्ठाने काम करण्याने आम्ही दोघींनी आज 12 कोटीचा 80 कोटी रोड आणि त्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते ज्या वेळेस सुद्धा काही त्या कामाची फाईल थांबली असेल तर त्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे जयकुमार भाऊ असतील, विजय भाऊ असतील, आपले महापौर असताना चंद्रकांत बाबू असतील, प्रतिभाताई असतील यांनी मदत केली। आणि दुसरा रस्ता आपल्या धुळे शहरातून महानगरपालिकेला बनवता येणार नाही म्हणून तो PWD मधून आपला प्रकाश टॉकी बसून तर आपला हायवेपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अहमदाबादपासून तर कलकत्ता आणि कलकत्त्यापासून बांगलादेशमध्ये जाणारा असा आंतरराष्ट्रीय महामार्गावर आपला थोडासा भाग हा धुळे महानगरपालिकेतून जातो। पण धुळे महानगरपालिकेला तो रस्ता करायचा असेल तर PWDची परवानगी घ्यावी लागते। पण बाबासाहेबांना मी स्वतः रवींद्र चव्हाण साहेब जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या लक्षात आणून दिलं। बिजू भाऊंना सांगितलं, जयकुमार भाऊंना सांगितलं, गिरीश भाऊंना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून या मॉडर्न रस्त्यासाठी 12 कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून हा मंजूर झालेला आहे। याच्यासाठी बाबासाहेबांनी बऱ्याच वेळेस आमच्या बरोबर राहून प्रयत्न केलेले आणि आम्ही सर्वांनी या रस्त्यासाठी मोठा महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलंय। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।